शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे आपण पेपरवर बघू शकतो 1472 शेतकऱ्यांना 3.61 कोटीचा लाभ. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजना प्रतिसाद. तर मित्रांनो, ही माहिती आपण संपूर्ण माहिती आता शासन जी आरनुसार बघणार आहोत. तर मित्रांनो, काय काय आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीची नवीन यादी आली, त्याचबरोबर 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान किंवा 1 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी जर शेतकऱ्यांना नाव आले नसेल तर काय करावं लागेल, हे संपूर्ण आपण शासन जी आरनुसार मित्रांनो आज बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो यावेळेस तरी नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही अशी नवनवीन माहिती जे शासन जी आरकडून म्हणजे नवनवीन माहिती शोधण्यासाठी आम्हाला मित्रांनो प्रोत्साहन मिळतं. तर मित्रांनो, चला आता आपण शासन जी आरनुसार माहितीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघू शकता, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उत्पन्न सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी. राज्य सरकारने 21 डिसेंबर 2019 रोजी अशा योजनेद्वारे परदेशातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी लागू करण्यात आली होती. सरकारने आपल्या अधिकृत वेबसाईटवर कर्जमाफीची विनंती करणाऱ्या शेतकऱ्यांची 2024ची कर्जमाफी मित्रांनो जाहीर केली होती. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 2024 जी 2019मध्ये कर्जमाफी झाली होती, त्या शेतकऱ्यांना आता जे शेतकरी वंचित राहिले होते त्या सर्व शेतकऱ्यांना 2024मध्ये ही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा बघू शकता, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी 2024. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे, जी 30 सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करेल. यापूर्वी आश्रय घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत निवारा शुल्क माफ केले जाईल. सरकारद्वारे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लाभार्थी यादीत त्यांचे नावे सहज पाहता येतील आणि ज्या रहिवाशांनी नावे लाभार्थी यादीत समाविष्ट आहे त्यांना सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, आपण बघू शकता, योजनेचे नाव आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी. सुरुवात केली मित्रांनो एकनाथ शिंदेजीद्वारे. श्रेणी आहे राज्य सरकारद्वारे. वर्ष 2024. लीट जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो ती आहे ऑनलाईन प्रक्रिया. उद्देश मित्रांनो शेती कर्जमाफी. फायदा 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. अधिकृत संकेतस्थळ म्हणजे अधिकृत वेबसाईट MJPSKY महाराष्ट्र.gov.in. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी पात्रता. कोणकोणते शेतकरी हे पात्र आहे तर आपण बघू शकता. कायमस्वरूपी महाराष्ट्रात रहिवासी या योजनेअंतर्गत शेतकरी अर्ज करू शकतील. आयकर भरणारे आणि नोकरी किंवा पेन्शन यासारखे सरकारी लाभ मिळवणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जात नाही. मित्रांनो, 25,000 रुपयापेक्षा जास्त मासिक उत्पन्न असलेले शेतकरीसुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे शेतकऱ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचे उद्दिष्ट काय? महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरू करणाऱ्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की राज्यातील सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे. ज्यांची स्थिती अत्यंत गरीब आहे किंवा हलाखीची आहे, त्यांना शेतीसाठी बाहेरून कर्ज घ्यावे लागते, त्यानंतर ते कर्ज माफ करत नाही, ते वेळोवेळी पूर्ण करण्यासाठी सरकार अशा योजना सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करून त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अंतर्गत रोजी 30 डिसेंबर किंवा 30 सप्टेंबर 2019 पूर्वी कर्ज माफ केले होते. परिणामी आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकरी कर्जमुक्त व्हावे आणि शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण ठेवण्याची किंवा इतर पावले उचलण्याची गरज पडणार नाही, असे सरकारचं हे होतं मित्रांनो. त्याचप्रमाणे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते? तर आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचा आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, शिधापत्रिका, मोबाईल नंबर, पासबुक आणि पासपोर्ट आकाराचे फोटो हे कागदपत्रे लागत होती. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीची दुसरी यादी. या योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली. ही यादी महात्मा फुले कर्जमाफी दुसरी यादी पाहण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांचे बँक, ग्रामपंचायत आणि त्यांच्या सरकार सेवा केंद्राला भेट द्या आणि या योजनेअंतर्गत लाभ घ्या. या योजनेअंतर्गत पहिल्या यादीत 15,000हून अधिक शेतकऱ्यांची नावे आली होती. तसेच दुसऱ्या यादीत आणखीन काही नावे आल्याचे समजते. राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांचे नाव पहिल्या यादीत आले नसेल तर ते दुसऱ्या यादीत पाहू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत लवकरच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीची तिसरी यादीसुद्धा प्रसिद्ध होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना तिसरी यादी. महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकर प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे नाव या पहिल्या किंवा दुसऱ्या दोन्ही यादीत आलेले नाही ते आता तिसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकतात. सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या तिसऱ्या यादीत ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या लाभार्थ्यांची नावे येतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत लाभार्थीचे आपले नाव यादीत पाहण्यासाठी तुमचे
बँक, ग्रामपंचायत किंवा तुमच्या सहकारी सेवा केंद्राला, माई सेवा केंद्राला भेट द्या. आर्थिक सहाय्य देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले प्रक्रियेसाठी अर्ज कसा करावा लागेल? तर मित्रांनो, या प्रणालीमध्ये अंतर्गत अर्ज करू इच्छिणारा कोणताही नागरिक खालील दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून ऑफलाईन अर्ज करू शकतो. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांनी प्रथम सर्व योजनांची कागदपत्रे त्यांच्या जवळच्या बँककडे नेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक नेहमी तुमच्यासोबत असले पाहिजे. त्यानंतर तुम्ही सर्व योजना संबंधित कागदपत्रासह प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. परिणामी योजनेसाठी तुमचा अर्ज पूर्ण होईल. कागदपत्राची यशस्वीरित्या पुष्टी झाल्यानंतर कर्जाचे पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जाईल. त्यानंतर या योजनांचा लाभ कोणाला मिळणार नाही? तर मित्रांनो, बघू शकता, या योजनेचा केंद्र किंवा राज्य सरकारच्या अधिकृत किंवा कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाणार नाही. म्हणजे ज्यांचं मासिक पेमेंट 25,000पेक्षा जास्त आहे, चौथ्या कर्मचाऱ्याला अपवाद वगळता ही योजना मंत्री, आमदार, खासदार यांना लागू नाही. जे नागरिक त्यांच्या कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त कर भरतात त्यांना या कार्यक्रमाचा लाभ मिळणार नाही. पेन्शन रुपये 3,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, ही होती सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी. जर माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.